प्रिय भावांनो आणि बहिणींनो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये उत्पत्ती अध्याय 3 वचन 17 आणि उत्पत्ती अध्याय 1 वचन 28 असं म्हणतं. देवाने माणसाला आशीर्वाद दिला. त्याने काय सांगितलं की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. हालेलुया. काय करा? पृथ्वी व्यापून टाका. आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे आणि पृथ्वीवर संचार करणारे प्राणी यावर सत्ता चालवा. पण आज आपल्याला हे दिसत नाही आहे. माणूस व्यापलेला दिसत नाही आहे आणि अशा रीतीने पृथ्वीवरती हा शाप आलेला आहे. भूमीवर हा शाप आलेला आहे. संपूर्ण सृष्टी वेदना भोगत आहे, दुःख भोगत आहे आणि या जगावरती मोठे शाप आलेले आहेत. माणूस ह्या जगामध्ये आनंदी नाही आहे, कारण माणूस जे काही करतो ते व्यर्थता आहे. त्याला कळत नाहीये त्याने काय करायला पाहिजे. अज्ञानाचा अंधार सर्वत्र पसरलेला आहे आणि आम्ही या जगामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे जगत नाही आहोत. आम्ही पाप करतो, चुका करतो, अपराध करतो आणि त्याचे परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्ही भोगतो. तो असं म्हणतो, ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळालेले आहे ते आपण सुद्धा मुक्तीची म्हणजे दत्तकपणाची वाट पाहत आहोत. देवाने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे त्याचा पुत्र येशू याच्याद्वारे. आणि जे लोक येशूचे आहेत ते सुद्धा वाट पाहत आहेत. कसली वाट पाहत आहेत? एक दिवस असा येईल की हे जग बदलेल, अनिती जाईल, आजार जातील, दुःख जाईल, संकट जातील, ह्या जगाचा स्वर्ग बनेल. याची वाट आम्ही सगळेच पाहत आहोत, कारण आम्ही त्याची प्रचिती घेतलेली आहे, आम्ही त्याची चव घेतलेली आहे, आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. देवाच्या गौरवाचा, देवाच्या वैभवाचा, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. म्हणून आम्हाला हवं आहे की एक दिवस देवाचं राज्य या ठिकाणी प्रगट होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे लोक येशूचे आहेत ते निश्चितपणे मुक्तीची वाट पाहत आहेत. हे जग जे आहे ते जग देवाच्या इच्छेनुसार चालत नाही आहे. हे जग सैतानाच्या इच्छेनुसार चालत आहे. हे जग सैतानाच्या मुठीत आहे. योहानाच्या पहिल्या पत्रात अध्याय 5 वचन 19 असं म्हटलेलं आहे, संपूर्ण जग त्या सैतानाच्या अधीन आहे. सर्व जग त्या दुष्टाला वश झालेलं आहे. हे जग जे आहे ते सैतान चालवतो आहे आणि म्हणून ह्या जगामध्ये आनंद नाही आहे, शांती नाही आहे. म्हणून या जगामध्ये पाप आहेत आणि पापांचे परिणाम आहेत.